दिवाळीनिमित्त पंतप्रधानांचं देशवासियांना शुभेच्छा पत्र. संकटांनी घेरलेल्या जगात स्थैर्य आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून भारताचा उदय झाल्याचं पंतप्रधानांनी केलं अधोरेखित. नागरिकांनी राष्ट्राप्रती असलेली कर्तव्य पार पाडण्यासह या दिवाळीत समाजात सुसंवाद, सहकार्य आणि सकारात्मकतेचे दिवे प्रज्वलित करण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन. पोलीस स्मृती दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्मा पोलिसांना वाहिली आदरांजली. गुन्ह्यांना आळा घालायचं काम करत असतानाच समाजात विश्वासाची भावना निर्माण करणाऱ्या पोलिसांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन. मुंबईत नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा पोलीस वीरांना वाहिली आदरांजली. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी लडाखमध्ये जाऊन हवाई दल आणि लष्कराच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी. आज देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह. मुंबई शेअर बाजारात विशेष सत्रात आज झाले मुहूर्ताचे सौदे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून 648,15,41,41,000 रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता. मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती. जपानच्या पंतप्रधानपदी साने ताकाईची यांची बहुमतानं निवड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताकाईची यांचं केलं अभिनंदन. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अलीकडच्या भारत दौऱ्यातील निर्णयानुसार भारताकडून काबूलमधील भारतीय तांत्रिक दूतावासाला भारतीय दूतावासाचा दर्जा बहाल. आणि नवी मुंबईत एका बहुमजली इमारतीच्या 3 मजल्यांना लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी.